नमस्कार मंडळी, तर आपण आता आलेलो आहोत शनिवार वाड्यात। शनिवार वाड़ा का इतिहास 1732 में पेशवा बाजीराव प्रथम द्वारा पुणे में बनाया गया था। यह मराठा साम्राज्य के पेशवाओं का मुख्यालय था और 1818 तक इसका केंद्र रहा। 1828 में एक भयंकर आग लगने के कारण यह ज़्यादातर नष्ट हो गया, लेकिन अब यह एक ऐतिहासिक पर्यटक स्थल है। यह वीडियो शनिवार वाड़ा के निर्माण और इसके इतिहास के बारे में बताया गया है। इसका शिलान्यास शनिवार के दिन हुआ था, इसलिए इसका नाम शनिवार वाड़ा रखा गया। बाजीराव प्रथम ने 1730 में इसका निर्माण शुरू किया, जो 1732 में पूरा हुआ और उस समय इसकी लागत लगभग 16,000 रुपये थी। मूल रूप से इसे 7 मंजिला और पूरी तरह से पत्थर से बनाने की योजना थी, लेकिन 17 के छत्रपति शाहू प्रथम की शिकायत के बाद ईंटों का उपयोग किया गया। यह 18वीं शताब्दी के मराठा साम्राज्य की राजधानी सातारा से पुणे स्थलांतरित होने के बाद पेशवाओं का गढ़ बन गया। 1818 में पेशवा बाजीराव द्वितीय ने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी को गद्दी सौंप दी। 1828 में एक आग लग गई जो 7 दिनों तक जलती रही और जिससे किले का अधिकांश हिस्सा नष्ट हो गया। इस आग का कारण आज भी एक रहस्य बना हुआ है। यह भी कहा जाता है कि 1773 में इस महल के 18 वर्षीय पेशवा नारायण राव की हत्या कर दी गई। आज भी अमावस्या की रात को बचाओ बचाओ की आवाज़ सुनाई देती है। आज शनिवार वाड़ा एक महत्वपूर्ण पर्यटन स्थल है। इसके 5 मुख्य द्वार थे: दिल्ली दरवाज़ा, मस्तानी दरवाज़ा, खिड़की दरवाज़ा, गणेश दरवाज़ा और जंबूल दरवाज़ा। कसे बांधलेत बघ रे। होता दगडी बघ केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बेडे। बघ दगडी बुरुज। थांब बघ। चौकात जागा म्हणो। दगडी खांब, सर्व बांधकाम दगडी आहे। तर मंडळी, आता आपण आहोत पुण्यातल्या शनिवार वाड्यात आणि हा शनिवार वाडा तुम्ही पाहिला आहे का? कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। खूप मोठा परिसर आहे शनिवार वाड्यातला आणि खूप जुनी वास्तू आहे पेशवाईच्या काळातली।
ते तुम्ही बघू शकता. भोजनाच्या जागेसमोर असणारी व्यवस्था कारंजे भारी आहे. आणि हे बघा, हे सर्व जुनच आहे अजूनपर्यंत. कडक बांधकाम, सर्व लाकडी एकदम. हजारी कारंजे दगड वृक्ष लागले. तर हे आहेत हजारी कारंजे. हजारी कारंजे हे शिष्टपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते. हे कारंजे म्हणजे कलात्मक आणि सौंदर्य यांचा एक अभूतपूर्व संगम म्हणता येईल. या कारंज्यांचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परीघ असलेले 16 फवारे आहेत. असे म्हटले जाते की रोममधील फोनांटाडे ट्रेवी या नामांकित कारंजाखेरीज जगात अगदी युरोपमध्ये या प्रकारचे 196 कोटी व हजारे फवारे असलेली कारंजे कोठेही नव्हते. या भव्य कारंजाचे पाणी सुमारे 100 विविध प्रकाराने खेळवले जाते. आईला भारी आहे, फार भारी, एकदम खरंच सुंदर. इकडे काय होतं काय माहिती, काहीतरी वास्तूच होती इकडे, पण छान आहे, सर्व टिकून आहे. आज सदाशिवराव भाऊंचे हे निवासस्थान आहे. हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि थोरले बाजीराव यांचे बंधू यांचे ते 1761च्या पानिपतच्या लढाईत रणांगणावर धारातीर्थी पडले. हे सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान आहे. शिव 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 अरे पिल्लू, शिव शिव पिल्लू. ए, तिकडे जाताना कट कर, मग इकडे लास्टला गेलं की कट कर. बस चल.